नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास वेब. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर झालेला आहे. आपल्या देशावर आणि प्रामुख्याने राज्यावर याचा मोठा परिणाम झालाय, कारण गॅस टंचाईचं संकट ओढवलंय. अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर आपल्याला ग्राहकांच्या रांगा सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे जर तुमच्याकडे पीएनजी असेल तर तुम्हाला एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. हा नियम अतिशय महत्वाचा आहे, कारण अनेकांकडे पीएनजी आहे म्हणजेच पाईप नॅचरल गॅस आहे, मात्र त्यांच्याकडे एलपीजी सिलेंडर सुद्धा आहे. आता सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अफवा पसरल्यामुळे असेल किंवा भीतीपोटी असेल, अनेक जण आपल्याकडे असलेल्या गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी रांगा लावत आहेत. स्वतःकडे त्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन असताना सुद्धा अशा पद्धतीने जर सिलेंडर त्यांच्याकडे गेला तर ज्यांना खरंच गरज आहे, जे केवळ आणि केवळ एलपीजीवर अवलंबून आहेत, त्यांचं मात्र यामध्ये नुकसान होणार आहे. त्यांना गॅस सिलेंडर मिळणार नाहीये आणि म्हणून साठवणूक होऊ नये, काळा बाजार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारनं ही खबरदारी घेतलेली आहे. त्याचबरोबरीने तुमच्याकडे पीएनजी असताना सुद्धा तुमच्याकडे जर एलपीजी गॅसची जोडणी असेल तर ती तुम्ही सरेंडर करा, ती तुम्ही परत करा, असंही गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. आणि जर असं झालं नाही तर मात्र कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं ग्राहकांनी आता एलपीजी कडून पीएनजी कडे वळावं असं सुद्धा आवाहन केलं जाते. या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आता एलपीजी वरून सीएनजी कडे वळताना दिसत आहेत. मुंबई किंवा ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुद्धा सध्या पाईप गॅसचा वापर केला जातो, पीएनजीचा वापर केला जातो. मात्र अनेक ग्रामीण भागात अद्यापही एलपीजीचा वापर केला जातो आणि म्हणूनच एलपीजीची साठवणूक होऊ नये, प्रत्येकाला एलपीजी सिलेंडर उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारनं सुद्धा हे नियम जारी केलेले आहेत. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे पीएनजी हा वापरायला अतिशय सुरक्षित आहे, कारण यामध्ये मिथेनचा वापर केला जातो. जर गळती झालीच तर धोका अतिशय कमी असतो. तसंच पीएनजीमुळे पैशांची सुद्धा बचत होते. तर दुसरीकडे एलपीजीचा धोका खूप मोठा असतो आणि त्याचबरोबर पैसे सुद्धा अधिक लागतात आणि त्यामुळे आता अनेक जण पीएनजीचा वापर करण्याचा निर्णय घेत आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.